All of you put on your videos. So good morning everyone. जेव्हा PPT शेअर कराल तेव्हा तुम्ही व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल. And as a part of recording, you will not be viewing in the class. Only your the photo. श्रीनाथ साळुंके, शुभम लिंबाळकर. अगदी लेक्चरच्या अगोदर व्यवस्थित पोझिशन घेऊन बसायचं म्हणजे आपल्याला व्हिडिओ हाईड करायची गरज पडत नाही. अटेंडन्स मार्क केली सर्वांनी. अटेंडन्स मार्क करायचा पॅटर्न तैयबा शेख काल सांगितलं होतं मी. युअर फुल नेम अंडरस्कोर रोल नंबर. फुल नेम अंडरस्कोर रोल नंबर. पुन्हा पुन्हा त्या चुका करू नका. 19 participants came. Okay, good morning all. We'll discuss today the decoding rule. What do you mean by decoding? आपण काल काही एक्झाम्पल किंवा एक्झाम्पल डिस्कस केले असतील अगोदर आपण काही. तर काय होतं, एक कम्युनिकेशन चॅनल आहे. बेसिक कम्युनिकेशन चॅनलचा विचार करायचा नेहमी. मेसेज फ्रॉम सोर्स अँड मेसेज ॲट डेस्टिनेशन्स अँड दिस इज द कम्युनिकेशन चॅनल. त्याच्या बायनरी सिमेट्रिक चॅनल असेल किंवा काय वेगवेगळे प्रकार असतील चॅनलचे त्याप्रमाणे. इथून एखादा मेसेज सेंड केला सी आणि इथून एखादा एक्स रिसीव्ह होत असेल. व्हॉट एव्हर मेसेज सी वॉज सेंड बाय ट्रान्समीटर ट्रान्सफॉर्मर जो कोण असेल तो सेंडर आणि रिसिव्हरला एक्स मिळाला. तर हा एक्स मोस्ट करेक्टली सेंड सी आहे असं सांगायचं. मी प्रॉपर नाही म्हटलं तर मोस्ट लाईकली सेंड कोडवर्ड. मोस्ट लाईकली सेंडवर्ड कोण हा सी असेल असं करेक्ट शोधून काढण्याच्या नियमाला आपल्याला काय म्हणायचं, डिकोडिंग रूल. म्हणजे कम्युनिकेशन चॅनलमध्ये आपल्याला माहिती आहे की ओनली कोडवर्ड्स आर ट्रान्समिटेड. ओनली कोडवर्ड्स आर ट्रान्समिटेड. So suppose that if this, if x म्हटलं, suppose that if x is received and if x is valid code word, if x is nothing but c, if this x is valid code word, then one can say that there is no error in the transmission. If whatever was sent, that same thing was received, then there is no error in the transmission. But in case some error is there, suppose if this x is different from c, in case some error is there, then we need to find the correct what we have been sent. दॅट रूल्स आर नोन ॲज डिकोडिंग रूल. म्हणजे हे जो डिकोड करण्याचा जो एक्स रिसिव्ड वर्ड आहे त्याला करेक्टली डिकोड करण्याच्या नियमाला आपण काय म्हणायचं, डिकोडिंग रूल असं एक्सप्लेन केलं आहे 3-4 लाईनमध्ये. अँड ही इन दिस चॅप्टर वी हॅव 2 टाइप्स ऑफ decoding rule. One is maximum likelihood decoding. There are also 2 further types that you know. One is complete and other is incomplete. Similarly, for this also, nearest neighbor decoder has also 2 types. So maximum likelihood decoding has 2 types. Complete time मध्ये join होत आहेत सर्वजण. Maximum likelihood decoding has 2 types. One is CMLD, that is complete maximum likelihood decoding. Means there your procedure is complete there, no need of retransmission. But some tie is occurring, somewhere tie occurs, then we need to have incomplete. That retransmission is short. So incomplete maximum likelihood decoding and complete maximum likelihood decoding are the 2 types. Similarly, in the nearest neighbor decoding, nearest neighbor is also called as minimum distance. नियरेस्ट नेबर म्हणजे जवळचा शोधणं म्हणजे काय, त्या दोघांमधलं अंतर कमी असणं असं शोधणं. सो जवळचा शोधणं म्हणजे फार उशिरा जॉईन होतात. नवनाथ सूर्यवंशी आलाय का नवनाथ क्लासमध्ये? नवनाथ, सोनेराव राठोड, अडचण काय तुम्हाला 11:20ला जॉईन व्हायसाठी?
एखाद्या वेळेस जॉइन करून घेणार नाही तुम्हाला क्लासमध्ये मी. टाईममध्ये जॉइन व्हा, परत चालू याच्यामध्ये ॲड करत बसावं लागतंय. The maximum likelihood decoding rule has two types, and similarly, minimum distance decoding rule, or it is also called as nearest neighbor decoding. It also has two types. One is complete and other is incomplete. तर डिकोडिंग रूल महत्त्वाचं काय की रिसिव्हड वर्ड जो आहे, तो रिसिव्हड वर्ड जर ॲज इट इज आला असेल, तर आपण म्हणायचं त्या ट्रान्समिशनमध्ये काही एरर नाही. पण जर विथ एरर आला असेल, तर आपल्याला मोस्ट लाइकली कोड वर्ड सेंड फाइंड करायचा असेल. मग त्याला काही नियम लागतील, काही रूल लागतील. त्या रूलला काय म्हणायचं डिकोडिंग रूल. अँड दीज आर द 2 types of decoding rule, and there are further two cases, two types. This also has two types, and similarly it also has two types. तर अगोदर याच्यासाठी आपल्याला फॉरवर्ड चॅनल प्रॉबिलिटी माहीत असणं गरजेचं असतं. इथं तसं गरजेचं नाही. इथं आपण काय करतो, डिस्टन्स फाइंड आउट करतो. सो डिकोडिंग रूल म्हणजे काय सर्वांना क्लिअर झाला असेल. याच्यामध्ये काय अडचण नाही. नियम तो डिकोड करण्याचा नियमाला डिकोडिंग रूल म्हणायचं थोडक्यात. हे वाचलं तरी आपल्या लक्षात येतंय. नेक्स्ट आता मग अगोदर मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग रूल एक्सप्लेन केला. काय आहे मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग रूल? तर मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग रूल अप्लाय करत असताना तुम्हाला क्रॉसओव्हर प्रॉबिलिटी पी माहीत असणं गरजेचं आहे. पी. द पी व्हॅल्यू पी हॅज टू बी नोन टू यू. म्हणजे समजा बीट असतील, त्या सर्व म्हणजे त्या चॅनलमधल्या समजा अल्फाबेट जे काय असतील A1, A2 टू AQ, ज्या काय प्रॉबिलिटी असतील त्या सर्व प्रॉबिलिटी माहीत असेल तरच तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. मग याच्या ठिकाणी हा एक्स रिसिव्हड वर्ड फिक्स असतो आणि सी मध्ये काहीतरी समजा कोड वर्ड्स आहेत. उदाहरणार्थ सी मध्ये C1 आहे, C2 आहे, C3 आहे. सपोज सी इज हॅव्हिंग समजा 3 किंवा 4 काय असतील ते फायनाईट नंबर ऑफ कोड असतील. तर इथे काय करायचं, ह्या रिसिव्हड वर्डची प्रत्येक जण सेंड केला. आता चॅनलमध्ये रिसिव्हड फिक्स आहे. दिस एक्स रिसिव्हड इज फिक्स. ओनली थिंग इज दॅट हू वॉज सेंड दॅट वी नीड टू फाइंड. तर हे प्रॉबिलिटी कॅल्क्युलेट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. मग अगोदर C1 सेंड केला आणि एक्स रिसिव्हड केला, ही एक पहिली प्रॉबिलिटी याच्याबरोबर फर्स्ट प्रॉबिलिटी. मग नंतर C2 सेंड केला, एक्स रिसिव्हड, ही सेकंड प्रॉबिलिटी. C3 सेंड केला, एक्स रिसिव्हड, ही थर्ड प्रॉबिलिटी. या तिन्ही प्रॉबिलिटी काढायच्या आणि याच्यामध्ये जी मॅक्झिमम असा होता, शब्दातच मॅक्झिमम येते, ज्याच्यामध्ये जी प्रॉबिलिटी ज्याची शक्यता जास्त आहे असं याचा अर्थ आपण घेतो. प्रॉबिलिटी काढणं म्हणजे काय, ज्याची पाठवण्याची शक्यता जास्त आहे तोच काय होईल डिकोड होईल. पण आता इथे प्रश्न पडलेला आहे तुम्हाला की मॅक्झिमम प्रॉबिलिटी ही सारखी आलेली आहे. तर मॅक्झिमम प्रॉबिलिटी सारखी आली असेल तर फक्त 2 वाक्य मेन्शन करायचे. जर तुम्हाला कंप्लीट मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग अप्लाय करायचं असेल, तर जे 2 मॅक्सिमम आले त्यापैकी तुमच्या मनाने एक आर्बिट्ररी सिलेक्ट करायचा आणि त्याच कोडवर्डला काय म्हणायचं, विथ द कंप्लीट मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग रूल वी कॅन समजा C2 आणि C3 ला प्रॉबिलिटी सारखीच आली आणि ती जास्त आहे. तर तुमच्या मनाने C2, C3 कोणाला डिकोड करा तिथे जर कंप्लीट रूल अप्लाय करायचा असेल. पण इनकम्प्लीट रूल अप्लाय करायचा असेल तर या ठिकाणी फक्त मेन्शन करायचं, सिन्स मॅक्सिमम प्रॉबिलिटी हॅज डाईड, सो वी नीड टू रिट्रान्समिट इट अगेन. वी नीड टू रिट्रान्समिट इट अगेन असं मेन्शन करणं कंप्लीटसाठी, इनकम्प्लीटसाठी. आता इथं काही अडचण असू नये तुम्हाला ह्याच्यामध्ये. इथं मॅक्सिमम प्रॉबिलिटीज काढणार, पण होऊ शकतं मॅक्सिमम प्रॉबिलिटी सारखी येऊ शकते. सारखी येत असताना फक्त समजा काहीच रूल कोणताच मेन्शन केला नसेल तर विथ कंप्लीट वन कॅन चूज आर्बिट्ररी, बट विथ इनकम्प्लीट रिट्रान्समिशन इज सॉट. चॅट बॉक्समध्ये कॉमेंट पोस्ट करा. आता हे बऱ्याच वेळा प्रश्न विचारला तुम्ही, तर चॅट बॉक्समध्ये कॉमेंट मेन्शन करा काही अडचण असेल तर. प्रॉबिलिटी तर काढायचीच आपल्याला. आपण एक्सरसाइजचे एक्झाम्पल घेऊत आपण हे सगळे रिव्हिजन झाल्यानंतर परत. पुट समथिंग इन द चॅट. अटेंडन्स सोडून दुसरं मेन्शन करा. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक. मग याच्यात 2 प्रकार सांगितलेत टाइप्स ऑफ MLD. तेही मी एक्सप्लेन केले वरतीच. कंप्लीट मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग, CMLD शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणू आपण त्याला. तिकडं नियरेस्टला शॉर्ट फॉर्म नाही वापरलेल्या. इफ द वर्ड X इज रिसिव्ड अँड फाइंड द मोस्ट लाइकली कोड वर्ड ट्रान्समिटेड. इफ देअर आर मोर दॅन वन सच अ कोड वर्ड, म्हणजे असे मॅक्सिमम प्रॉबिलिटी असलेले एकापेक्षा जास्त कोड वर्ड असतील तर त्यांच्यापैकी एकाला आर्बिट्ररीली सिलेक्ट करणं, याला कंप्लीट मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग रूल म्हणायचं. आणि
तेच जर इनकम्प्लीट असेल तर रिक्वेस्ट फॉर रिट्रान्समिशन करायचं. आर्बिट्ररी सिलेक्ट न करता काय करायचं, रिक्वेस्ट ऑफ रिट्रान्समिशन म्हणजे एक्स इज रिसिव्ड अँड फाइंड द मोस्ट लाईकली कोडवर्ड ट्रान्समिटेड असेल आणि तिथे एकापेक्षा जास्त सच कोडवर्ड असतील तर तिथं म्हणायचं प्लीज रिट्रान्समिट इट अगेन. यू हॅव टू रिक्वेस्ट फॉर दॅट चॅनल. तर हे 2 टाइप आहे. असेच 2 टाइप हे मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूलचे आहे किंवा मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूल आपण निअरेस्ट नेबर. निअरेस्ट नेबर म्हणजे काय, अगदी जवळच्या जवळ. जसं शाहू कॉलेजच्या जवळ बस स्टँड आहे. शिवाजी चौक दूर आहे. बस स्टँड म्हणजे जुनं बस स्टँड आपलं सेंट्रल बस स्टँड त्याप्रमाणे. जवळचा कोण आहे ते शोधणं म्हणजे दोघांमध्ये अंतर कुठे कमी आहे ते शोधणं. म्हणून त्याला मिनिमम डिस्टन्स हा शब्द वापरलेला आहे. आणि क्रॉसओव्हर प्रॉबिलिटी ज्यावेळेस लेस दॅन हाल्फ असते त्यावेळेस आपण एक रिझल्ट पाहिला होता, की हे दोन्ही रूल सारखे असतात. आपल्याला अजून एक एक्झाम्पलही पाहायचं आहे, की क्रॉसओव्हर प्रॉबिलिटी लेस दॅन हाल्फ किंवा नसताना मग हे रूल सारखे राहत नाही असं एक एक्झाम्पल पाहायचं होतं आपण. एक्सरसाइजमध्ये ते डिस्कस करणारच आहोत. तेव्हा तुम्हाला त्याविषयी प्रश्न विचारेल मी. तर हे 2 टाइप्स आहेत मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग रूलचे. याच्यामध्ये काही अडचण? मॅक्सिमम लाईकलीहूड डिकोडिंग रूलमध्ये काही अडचण? आता सुरुवातीला एक्झाम्पल न घेता कदाचित फर्स्ट टाईम समजलं नसेल, पण आता आपण एक्झाम्पल सोडवले असेल, ज्याने कोणी ट्राय केला असेल त्यांना तर काही अडचण येऊ नये यामध्ये. ओके. नो प्रॉब्लेम. आता डिस्टन्स ही कन्सेप्ट आपण डिफाईन करतो आणि डिस्टन्स कन्सेप्ट पण सोपा आहे. तरी पण रिपीट करतो इथं. हॅमिंग या सायंटिस्टच्या हॅमिंग पूर्ण नाव पाहावं लागेल काय त्यांचं. हॅमिंग यांच्या ऑनरसाठी हॅमिंग त्या डिस्टन्सला हॅमिंग डिस्टन्स असं ऑनर केलंय. इथं सिम्पली जेव्हा केव्हा डिस्टन्स हा शब्द येईल तेव्हा हॅमिंग डिस्टन्सच असलं असं समजायचं. फक्त या डेफिनेशन पुरतं आपण हॅमिंग शब्द लावूयात. बाकी इतर ठिकाणी डिस्टन्स मीन्स इट इज हॅमिंग डिस्टन्स. म्हणजे हॅमिंगला ऑनर करण्यासाठी. सो लेट एक्स अँड वाय बी द 2 वर्ड्स ऑफ लेंथ एन ओर अल्फाबेट ए. म्हणजे एक्स आणि वाय दोन म्हणजे सारख्या एकाच स्पेसमधले असेल तरच आपण डिस्टन्स काढू शकतो. नाहीतर एक 2 डायमेन्शनल आणि दुसरा 3 डायमेन्शनल म्हणजे 3 लेंथ आणि 2 लेंथ या ठिकाणी डिस्टन्स काढता येत नाही. दोघांची लेंथ सारखी असणं गरजेचं आहे. द हॅव्हिंग डिस्टन्स फ्रॉम एक्स टू वाय डिनोटेड बाय डी ऑफ एक्स, वाय इज डिफाइन्ड टू बी द नंबर ऑफ प्लेसेस ॲट विच एक्स अँड वाय डिफर. एक्स आणि वाय यामध्ये किती ठिकाणी वेगवेगळेपणा आहे, सारखे पीठ सोडून द्यायचे. म्हणजे आय ठिकाणी वेगळे असेल तर सारखे किती ठिकाणी त्याला आपण सांगू शकतो. इफ इट इज डिफरंट ॲट आय प्लेसेस, हाऊ मेनी प्लेसेस इट विल बी सेम वेन बोथ द कोड वर्ड्स ऑफ लेंथ एन. कॉमेंटमध्ये टाका. इफ ॲट आय प्लेसेस एक्स अँड वाय डिफर्स, देन हाऊ मेनी प्लेसेस दे मॅचेस. जस्ट पुट इन कॉमेंट बॉक्स टू तुमचं लक्ष आहे की नाही ते पाहण्यासाठी. प्रत्येकाने टाकायचं. प्रायव्हेटली टाका म्हणजे तुमचं पाहून बाकीचे आन्सर टाकतील. पट. पुन्हा प्रश्न करतो मी. एक्स आणि वाय हे 2 वर्ड एन लेंथचे आहेत आणि त्यामध्ये ते फक्त आय या प्लेसला डिफरंट आहेत. इन आय प्लेस दे डिफर्स. इन हाऊ मेनी प्लेसेस विल बी कॉमन. इतक्या वेळ लागायला नको. आवाज येतोय ऐकायला? तुमचे जे कोड वर्ड्स आहेत ज्याची लेंथ एन आहे ते आय ठिकाणी वेगवेगळे आहे. म्हणजे किती ठिकाणी सारखे ते विचारलं मी तुम्हाला. मनिहार शिरीन मेमोरी लेस चैनल का एग्जाम्पल. लेने वाले हैं हम आगे. अभय मैलरे करेक्ट. Except I everywhere same, but how many that we have to explain. In n places, at I place it differs. Naturally, it will differ. It will same as how many places. That concept we have been applied in the theorem. So it's just check it. I am saying I places it differs. 5 पैकी 3 ठिकाणी वेगवेगळं आहे. मग किती ठिकाणी सारखं असेल? पाटील स्नेहा बरोबर आहे तुमचा आन्सर. सो हे चेक तुम्हाला ओके करेक्ट आहे. सो हे चेक तैबा शेख ओके.
विष्णू कदम 2 कसं येईल रे? हां, 5 ठिकाणी 3 म्हटलं बरोबर आहे. ठीक आहे. जनरलाइज केलं आपण त्याला. इफ इट इज डिफरंट ॲट आय प्लेसेस देन वी मस्ट हॅव विशाल चापटे आपण लेंथला स्मॉल एन वापरतोय. ॲन्सर बरोबर आहे तुमचं बी. ठीक आहे. झांजे पूजा 2 कसं आलं? 2 म्हणजे कदम सुजाता चुकलं ॲन्सर तुमचं. 5 पैकी 3 ठिकाणी वेगळं म्हटलं असेल तर 2 ठिकाणी सारखं आहे ते बरोबर आहे झांजेचं. पण आय इन टर्म्स ऑफ आय. ओके. एडले सध्या बरोबर आहे. कदम सुजाता क्लिअर करा. योगेश्वरी सोमवंशी चुकलं ना. एन बीटमध्ये आय बीट सेम आहे तर किती बीट आय बीट डिफरंट आहे तर किती बीट सेम आहे तेवढं सांगायचं. इन द एन एन ठिकाणी आय हे सारखे आहेत. मग किती ठिकाणी वेगळे 2 कोडवर्डमध्ये? ओके, ओके. करेक्ट. मानेपुरम करेक्ट. योगेश्वरी सूर्यवंशी करेक्ट आहे. चला राहिलेत काही जण. सोनेराव राठोडचं मला कॉमेंट दिसत नाही ते. आहे का नाही तो? खंदारे अपुरा 5 साठी आन्सर तुमचं बरोबर आहे, पण आय साठी आन्सर टाईप करा. ओके. नवनाथ सूर्यवंशी. बाकीचे कॉमेंट करा ना. सोनेराव राठोड कुठे गेला? श्रीनाथ साळुंके आन्सर चुकलाय. एन ठिकाणी नाही. श्वेता चव्हाण बरोबर आहे. श्रद्धा चित्रेवार बरोबर आहे. ओके. श्रीनाथ साळुंके. भागवतर कसं काय सांगितलं एन? थोडा विचार करा हो. सोपं सोपं भाषा आहे एकदम. एक्स आणि वाय हे आय ठिकाणी वेगवेगळे आहेत तर किती ठिकाणी सारखे असतील एवढं सांगायचं. आणि जर एक्स आणि वायची लेंथ तुम्हाला माहीत असेल तर ते सांगू शकता तुम्ही आरामात. जर एक्स आणि वाय हे आय ठिकाणी वेगवेगळे असतील तर एन मायनस आय ठिकाणी काय असतील? सारखे असतील. हे कॉमन लॉजिक आहे. ठीक आहे. भरपूर जणांनी आन्सर बरोबर दिलेला आहे. मग तसं नाही कळलं त्यांनी पुन्हा सांगितलं की काय, की प्रत्येक फर्स्ट प्लेस टू फर्स्ट प्लेस म्हणजे 1-1 बीट समजून आन्सर काढा. फर्स्ट प्लेस टू फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि मग बीटसाठी म्हणजे आता इथं ॲक्चुअली पुन्हा करेक्शन केलेलं नाही. तर एक्स आय, वाय आहे असंच पाहिजे होतं. बहुतेक विदाऊट करेक्टेड पीपीटी घेतली मी. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ एक्स आय या ठिकाणी सफिक्सला आय पाहिजे. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय आय विल बी 1 इफ दे आर डिफरंट, अदरवाईज इट विल बी 0. आणि मग ते ज्या ठिकाणी वेगळं आहे तिथं 1, 1 म्हणेल, ज्या ठिकाणी सारखं आहे तिथं 0 येईल. आणि मग तेवढे नंबर ऑफ 1 तुम्ही काउंट करून डिस्टन्स लिहू शकता. त्यामुळे हॅमिंग डिस्टन्समध्ये अडचण नसावी काही. नेक्स्ट स्लाईडला जाऊ. नेक्स्टला एक्झाम्पल सांगितलेलं आहे. हे एक्झाम्पल आपण काढू शकतो, करू शकतो इझिली. पाहून घ्या फक्त एक्झाम्पलला. मी वाटल्यास प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला इथं एक्झाम्पल देतो एक आणि कॉमेंटमध्ये तुम्ही आन्सर सांगा. सपोज अल्फाबेट इज 0, 1 and 2. Suppose x is this is code word of length 7. Find the distance between these 3 code word. हे आन्सर सांगा इथं. इथं आन्सर सांगा कॉमेंटमध्ये. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय काय असेल? इथे शेवटी काय पहिले 2 0, 6, length is 7. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय, so एक खालचं बरोबर आहे, 6 नाही बरोबर.
एक 5-6 जण कॉमेंट करा म्हणजे पुढे जाता येईल. You need to find similar things for this example. Distance between x and y is this is different places. Distance between x and y is 5, correct. And distance between y and z, and distance between x and z. साहेब असे काय म्हणे तुम्हाला नेमकं डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय? इट शुड बी ऑलवेज नॅचरल नंबर, नॉट अ वर्ड. इट इज नॉट डिस्टन्स y and z, all places it differs. Not all, y and z, not okay, it differs all places, right? Okay, many are answering, not problem. Abhay Mailare, what is distance between x and z? Oh, correct. X and z is 3. Okay, everybody is doing, and distance is clear to everyone. So this is one example. There may be another example in the next slide. Just you can see here. This is okay. Participants correct answer. Distance between x and y is 5, y and z is 7, and x and z is 3. This answer is correct. Just look at this example for the practice and check whether these answers are correct or not. X and y, how many places it differs? 1 is same, so it will be 0. 2, 4 different. 3, 2 different. 4, 3, so distance is 3. Likewise, this distance is 4 and this distance is 2. आता याच्यामध्ये नको जास्त वेळ घालवला, जाऊयात पुढे आपण. ही प्रपोजिशन आहे मॅट्रिक्स स्पेसच्या डेफिनेशन सारखी, ही आपल्याला प्रूव्ह करायची ते, आणि तेव्हाही तुम्हाला समजले असेल त्याच्यामध्ये काय आहे ते. आता पहा, हा ए अल्फाबेट काही असेल, इट्स एनी सेट. आता ह्या युनिटमध्ये असं फील्ड आहे असं मेन्शन केलेलं नाही. A1 पासून A1, A2, AQ, filled with Q elements. This A is alphabet, and this X, Y, Z are the 3 words of length n. बोला कदम सुजाता. मुळे माया आता आलात का डबल आलात पुन्हा जाऊन तुम्ही? हा, तर इथं पहा, एक्स आणि वाय जस्ट रिप्रेझेंट कोणत्याही कोड ऑफ लेंथ नसेल तर आपल्याला फक्त मेन्शन इथं सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक्स आणि वाय मधलं सगळ्याच प्लेसेसला ते डिफरंट असतील तर त्यांचं अंतर हे एन असेल. मागाशी पाहिलं आपण एक्स वाय आणि झेडचं कोणाच तरी अंतर 7 होतं आपण पाहिलं. इफ इट डिफर्स ॲट ऑल प्लेसेस देन इट्स डिस्टन्स विल बी एन, and if they are equal then its distance is 0. So every distance ज्या कोडवर्डची लेंथ एन आहे त्याचं जर अंतर आपण पाहिलं असता ते कधीच एनच्या पुढे जाणार नाही. जर बीटच एन असतील त्याचे ते एनच्या पुढे जाणार नाही. आपण हे समजा एन प्लेसेस आहेत आणि हे वायचे पण एन प्लेसेस आहेत. तर आपल्याला सांगायचं आहे की यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रत्येक ठिकाणी वेगळं राहतील आणि कमीत कमी हे सारखेच असतील, मॅच होतील. हे झालं पहिला रिझल्ट. दुसरा, आता याच्यामध्ये इक्वॅलिटी कुठं होणार आहे? डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय इक्वल मीन्स वॉट, दे आर सेम. यांच्यामधलं अंतर सारखं आहे म्हणजे काय, ते कुठंच वेगळे नाहीत. यांच्यामधलं अंतर 0 म्हणजे काय, ते कुठंच वेगवेगळे नाहीत. आणि तिसरं तिसरं सिमेट्री सारखं आहे. ह्याचं एक्स आणि वाय जेवढ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत तेवढ्याच ठिकाणी वाय आणि एक्स एक आहेत वेगवेगळे. आणि चौथं ट्रायंगल लॉ, हे 3 पॉईंट्स आहेत. These are 3 points x, y, z.
And distance between, suppose this third point is z, distance between x and z is always less than or equal to distance of sum of these two. किंवा त्रिकोणाचा नियमच आहे, त्रिकोणाचे कोणतीही एक बाजू पाहिली तर बाकीच्या दोन बाजूपेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू कोणत्या केसमध्ये असं तुम्ही शोधून काढा. In which case it is equal to? Can you tell the answer me? When triangle equality holds in your real number or plane. For which triangle it is equal? Don't say equilateral triangle because sum of two sides is twice of the first. So it's not for equilateral. You have to find out it. There is no such a triangle as per the real number is concerned. But when you take 3 points on the same line, 3 points on the same line, then it may work. चार्ट मध्ये टाका बरं याच्याबद्दल कॉमेंट्स. ट्रायंगल इक्वालिटी कुठे होते पटकन. गेलं ते. Put in chart. इक्वॅलिटी कोणत्या केसमध्ये ते मॅट्रिक्स स्पेस शिकला असाल ना सर्वजण. डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेस उदाहरण असेल ते सोडून सांगा मला उदाहरण किंवा विचार करा याच्यावर. You can think, but it will never greater. This will never greater. As per this distance is defined, whatever distance you have defined for this distance, it will never greater than sum of two sides. It will always less than or equal to. हे ट्रायंगल इक्वलिटी आणि हे प्रूफ केलंय पुढे. प्रूफ पण सिंपल आहे. आता कोड वर्ड ऑफ लेंथ आपल्याला 3 अज्यूम करावं लागतील आधी. You have to assume all the code words of length n. So let this x is a code word of length n. It has bit x1, x2, n bits. And y has similarly n bits. Z has similarly n bits. And these n bits are from alphabet A, which we have mentioned it as A1, A2, AQ. A1, A2, AQ पैकीच कोणतरी एक असेल असं नाव दिलं. म्हणजे आज हे x1, x2, xn, y1, y2, yn, z1, z2, zn हे सगळे कुठले आहेत कॅपिटल ए मधले आहेत. तर आता इथे पहा डिस्टन्स बिटवीन x अँड y. आपण डेफिनेशन अप्लाय केली x1, y1, xn, yn. आता डिस्टन्स याचे मिनिमम व्हॅल्यू 0 केव्हा असेल? हे सगळे 0 असतील. हे राईट हँड साइड याला म्हणतो. हे सगळे 0 असेल तर त्याची मिनिमम व्हॅल्यू 0 असेल. म्हणजे काय सगळे सारखे आहेत तिथं. आणि याची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असेल? n केव्हा असेल? जेव्हा x आणि y सगळ्याच ठिकाणी वेगवेगळे असेल. तेच मेन्शन केले. दस डिस्टन्स ऑफ x and y has minimum value 0 if this right hand side becomes 0 and distance of x and y can differ at most n places, then it becomes at most n. So this is obvious actually from the statement. फक्त ते वाक्य टाकायची गरज तिथं. x आणि y मधलं अंतर जास्तीत जास्त n राहणार आहे आणि कमीत कमी 0 राहणार आहे. तसा महत्वाचा कन्सेप्ट आहे. नंतर दुसरं सिमेट्रिकचं पाहिलंय. x आणि y चा आपण डिस्टन्स कसं काढतो? x1, y1 पहिलं बीट, x2, y2 दुसरं बीट, x3, y3 तिसरं बीट आणि xn, yn बीट याच्यामधलं अंतर. मग आता हे इक्वल टू 0 केव्हा असेल? जेव्हा हे 0 असेल. आता हे 0 केव्हा असेल? सगळे हे काय एक तर डिस्टन्स 1 आणि 0 चीच बेरीज आहे. आता 1 1 ची बेरीज तर 0 येणार नाही नॅचरल नंबरमध्ये. इथं फील्डमधलं एलिमेंट समजायचं नाही याला. दे आर द नॅचरल नंबर. 1 + 1 2, 1 + 1 + 2 3 असं वाढत जाईल. या सगळ्या नॅचरल नंबरची म्हणजे सगळ्या नॉन निगेटिव्ह नंबरची बेरीज ही 0 केव्हा येईल? प्रत्येक जण 0 असेल तेव्हाच. आणि प्रत्येक जण 0 असणं म्हणजे काय? एक्स आणि वाय सारखेच. इथे इफ अँड ओनली प्रूव्ह केलंय व्यवस्थित अगदी. त्याच्यामध्ये बी काही अडचण असू नये. हा तिसरा पार्ट सिमेट्रिकचा. सिनॉप्सिस कितने पेज टाइप करने का? 4 से 5. मैं डेमो कॉपी भेज रहा हूँ मैं आपको इन द ग्रुप. हाँ मोबाइल पे ओवरलिप तो MS वर्ड पे लिख सकते हैं.
फिर लिख के अपने गाइड को दो गाइड टाइप करेंगे, फिर ऐसा करो. यू कैन टाइप इन वर्ड ऑल्सो. पहले हाथ से लिख के रखो, हाथ से लिख के रखो, देखते बाद में क्या करना है. एटलीस्ट हाथ से तो लिख के रखो. बीच में क्वेश्चन सवाल किया आपने, जनरल डिस्कशन टाइम पूछने का ऐसे सवाल. ठीक है. डिस्टन्स ऑफ एक्स कॉमा वाय डेफिनेशन प्रमाणे x1 y1 कॅन बी रिटन एज y1 x1. आता हे एकच बीट आहे, 1 बीट. सो याचे व्हॅल्यू 0 असेल तर याची व्हॅल्यू सुद्धा 0 असेल, म्हणून हे बरोबर हे आणि ते बरोबर. हे पण सिमेट्रिक लॉ सोपा आहे. आणि ट्रायंगल इक्विटीसाठी काय केलं, प्रत्येकासाठी आपण तो लॉ अप्लाय केला की एकच पॉईंट घेतला होता, x1 y1 हा आणि ह्या दोघांची बेरीज तुलना केली तर हा लहान असेल, आणि मग पुन्हा इकडची बाजू बेरीज केली असता ती येते डिस्टन्स ऑफ एक्स कॉमा झेड. इकडचं एवढं पाहिलं, यांची बेरीज येते डिस्टन्स बिटवीन एक्स कॉमा वाय, अँड दिस इज डिस्टन्स बिटवीन वाय कॉमा झेड आफ्टर समिंग ऑफ ऑल इनइक्वालिटी ॲट देअर पर्टिक्युलर प्लेसेस. सो दिस इज ऑल्सो ऑबियस फॉर ॲज पर कन्सर्न दिस. आता जनरल डिस्कशन करू आपण, काय अडचण असेल मला वाटतं त्याच्यानंतर ह्या लेक्चरमध्ये काही असणार नाही. अच्छा, नियरेस्ट नेबर डिकोडिंग रूल एक्सप्लेन करतो आणि मग आपण जनरल डिस्कशन करू. नियरेस्ट नेबर डिकोडिंग रूल एक्सप्लेन करायची गरज आहे. काल म्हटलं होतं कोणतरी एक्सप्लेन करा, ठीक आहे. त्याच्या शब्दातच अर्थ आहे त्याचा. नियरेस्ट नेबर, अगदी जवळचा. अगदी जवळचा म्हणजे दोघांमध्ये कमीत कमी अंतर असलेलं. तर त्या चॅनलमध्ये आता इथं प्रॉबिलिटी माहीत असणं गरजेचं नाही. हा एक सी एक कॅपिटल सेट आहे. सी मधला कोणता कोडवर्ड सेंड केला आणि आपल्याला एक्स मिळाला ते शोधायचं असतं. तर सी मध्ये समजा C1, C2, C3 असे 3 कोडवर्ड आहे, 3 किंवा 4 काय असतील ते. आणि मग आता ह्या सेट तर सर्वांना माहिती आहे सेंड केलाय, पण कोणता कोडवर्ड सेंड केला ते शोधायचं आपल्याला. त्याला डिकोडिंग रूल म्हणतो आपण, पण नियरेस्ट नेबर अप्लाय करायचं. तर इथं C1चं एक्सचं अंतर काढायचं, C2चं एक्सचे अंतर काढायचं आणि C3चं एक्सचे अंतर काढायचं, डिस्टन्स काढायचं. आणि या तिघांमध्ये जे डिस्टन्स लहान असेल पहा, सर्व सी मधल्या कोडवर्डचं डिस्टन्स एक्सशी काढायचं, आणि ज्याच्या जे लहान असेल त्याला CX कोडवर्ड सेंड. म्हणजे समजा C1ची लहान असेल तर CX C1 असेल, C2ची लहान असेल तर C2 CX असेल, किंवा C3 लहान असेल तर C3 CX असेल. इथे मगाशी प्रमाणेच आहे. जर समजा मिनिमम डिस्टन्स टाय होत असेल तर तुम्हाला 2 रूल येतील. कंप्लीट प्रोसिजर करायची असेल तर आर्बिट्ररी चूज करा. C1 आणि C2 ला मिनिमम डिस्टन्सेस असेल तर C1 किंवा C2 पैकी कोणताही एक डिकोड करा. पण जर तुम्हाला इनकम्प्लीट करायचं असेल तर पुन्हा नियरेस्ट डिकोडिंग रूलसाठी तुम्हाला रिट्रान्समिशन इज सॉट असं म्हणावं लागेल इथे. फॉर द इनकम्प्लीट रिक्वेस्ट ऑफ रिट्रान्समिशन इज सॉट. इथं प्रॉबिलिटी पेक्षा हे सोपं आहे, डिस्टन्स काढणं सोपं आहे. तर जो जो एक्स रिसिव्ड वर्ड असतो त्याचं अंतर आपल्याला त्या सी मधल्या प्रत्येक शब्दाशी काढायचं असतं, आणि त्याच्यामध्ये सर्वात लहान युनिक कोण आहे तो काढायचा. युनिक नसेल तर मग कम्प्लीट इनकम्प्लीट वाक्य मेन्शन करणं गरजेचं आहे. याला आपण नियरेस्ट नेबर डिकोडिंग म्हणतो. आणि मग उद्याच्या लेक्चरला हे जेव्हा तुमची प्रॉबिलिटी लेस दॅन हाफ असते तेव्हा हे 2 रूल कसे सारखे आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. आता आपल्याकडं 4 मिनिटं आहेत, आपण जनरल डिस्कस करूयात. ठीक आहे, तुम्ही आता सर्वजण अनम्यूट करा किंवा हँड रेस करा. प्रोजेक्ट संबंधित कोणाला डिस्कस करायचं असेल काय तर आपण शेवटची 4 मिनिटं आहेत, इथं आपण डिस्कस करूयात. व्हिडिओ ऑन करा सर्वजण. अनम्यूट करा आणि बोला. फक्त एकाच वेळेस सर्वजण बोलू नका. अनम्यूट युअर सेल्फ. हा, आधी मनियर शिरीनला बोलू द्या प्रोजेक्ट संदर्भात. आणि मीटिंग एंड झाली तर हो दे एंड, आपण उद्याला डिस्कस करता येईल. व्हिडिओ चालू करा.
सर कंप्लीट प्रोजेक्ट मोबाइल पर पॉसिबल है क्या? प्रोजेक्ट का मोबाइल पर पॉसिबल है क्या? आवाज क्लियर नहीं आ रही, मेरा भी आवाज ऐसा हो रहा है क्या? हाँ बोला मनियर शिरीन. ओव्हरलिप वरती सर तुम्ही मोबाईलला करू शकता. प्रोजेक्ट के बारे में कंप्लीट सर प्रोजेक्ट मोबाइल प्रोजेक्ट पे, मोबाइल पर कैसे करें? कंप्लीट प्रोजेक्ट मोबाइल पे नहीं करने का. लैपटॉप किन किन के पास है इसमें अब? नाही सर आता आमच्याकडे. कोणाकोणाकडे आहे? सोयीत शेकडा आहे. ग्रुप किती 8च आहे ना, तुम्ही कामं वाटून घ्या वाटल्यास. माझ्याकडे आहे सर. सागर शिंदेकडे पण आहे. बाकीचे लिहितील, एक जण टाईप करेल त्यामध्ये. योगेश्वरी सोमवंशी नाही सर. नाही. विशालकडे कॉम्प्युटर आहे. आहे सर. विशाल आणि लॅपटॉप पण तुम्ही लॅपटॉप पण आहे, मग काय अडचण नाही. मग आहे समजा. ओव्हरलिप वर तुम्ही प्रॅक्टिकल केलेले आहेत ना, आणि ते मोबाईलवर करता येतात. काळे मॅडम ऑपरेट करतात मोबाईलवरच. तर ओव्हरलिप जर वापरलं तुम्ही लॅटेक्ससाठी तर PDF जनरेट होते तिथून. थोडा वेळ लागेल. आणि सिनॅप्सिस 3-4 पानाचा असला तरी काय, मी तुम्हाला पाठवतो त्याप्रमाणे बनवा तुम्ही. अगोदर टॉपिक फायनल करा गाईडला कॉन्टॅक्ट करून. ओके. आपलं आहे अजून 1 मिनिट. अजून कोणाला काय अडचण असेल तर बोला. आणि प्रोजेक्टचं काम हाताने लिहा, कमीत कमी हाताने लिहा. यावेळेस सांगता येतं आपल्याला टाईप करायला, मला लॅब भेटले नाही किंवा काही नाही. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर त्यांनी टाईप करावं. नंतर पाहू. कोणाला तरी समजा देऊन टाईप करून तुम्हाला जर घेता आलं तिथं बसून झेरॉक्स सेंटरवरून वगैरे, तर जमते ते. पण ते झेरॉक्सवाले मॅथमॅटिकल इक्वेशन टाईप करायचं कंटाळा करतात ते पण. लेक्चर अटेंड. मनियार शिरीन काय म्हणता? सर लेक्चर अटेंड करे फिर नोट्स भी मोबाइल में बहुत ज़्यादा हो रहा है, मोबाइल पर ओवरलिप नहीं चलता. ट्राय करून बघा एकदा मोबाईलवर ओव्हरलिप चालतं का. लिहून तर काढा कमीत कमी, बघू आपण काय करता येईल. लेस दॅन 1 मिनिट आहे. मीटिंग कधी पण एंड होऊ शकते. आज घुगे सर त्यांचा क्लास घेतील. सोमवारी त्यांनी माझा घेतला होता म्हणून काल 2 घेतले होते मी. Okay, then meeting may be come to